मनापासून स्वागत करते. मागचे दोन्ही व्हिडिओ आपले इनर चाइल्डवर झालेत. खरं म्हणजे इनर चाइल्ड हा खूप मोठा विषय आहे आणि या दोन व्हिडिओमध्ये आपण अगदी त्याला जस्ट स्पर्श केलाय असं आपण म्हटलं तरी हरकत नाही. पण याच्यावरती जेव्हा अनेकांनी हे दोन्ही व्हिडिओ बघितले तेव्हा त्यांच्याकडून अशी मागणी आली की इनर चाइल्ड बद्दल आणखीन जास्त सविस्तरपणे माहिती घ्यायला त्यांना खूप आवडेल. तर आपण गायत्रीला आज पुन्हा बोलायलाय आणि गायत्री, तू आम्हाला इनर चाइल्ड बद्दल पुन्हा एकदा जास्त सविस्तर म्हणजे अगदी कशी सुरुवात होते आणि कुठून ही सुरुवात होते हे आम्हाला सांगशील का तू? हो, नक्की. आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, पहिल्या पार्टमध्ये बघितलं की इनर चाइल्ड म्हणजे काय, तर तो माझा कोर इसेन्स आहे, मेन तत्व आहे. तर मेन तत्व हे कुठून येतं, तर आधी जन्म व्हायच्या आधी सुद्धा आपला एक्झिस्टन्स असतो. आपण हे आपल्या भगवद्गीतेमध्ये वाचलेलं आहे, आपल्या पुराणांमध्ये लिहिलेलं आहे की आत्मा अमर आहे. पण आत्मा अमर आहे म्हणजे काय, तर आपला जन्म व्हायच्या आधी आपण एक प्रकाशाचा छोटासा अंश असतो आणि हा प्रकाशाचा अंश प्रेमाने भरलेल्या वातावरणात असतो. तिथं जजमेंट नसतं, इथं दुःख नसतं, तिथं बाकी कुठल्याही गोष्टी नसतं, फक्त प्रेम असतं, प्युअर लव्ह. आणि मग ह्या प्रेमातनं जेव्हा आपण राहत असतो तेव्हा आपल्याला एका क्षणी लक्षात येतं की आता माझ्या कर्माचे पुढचे धडे मला घ्यायचे आहे. आता माझं पुढचं शिक्षण जे आहे स्पिरिच्युअल लेवलचं ते मला पूर्ण करायचं आहे आणि म्हणून यासाठी मला जन्म घेतला पाहिजे. आणि म्हणून आपण त्या तलावरून उतरून पृथ्वी तलावरती यायला आपली सुरुवात करतो आणि मग आपण कन्सीव्ह होतो. तर कन्सीव्ह झाल्यानंतर मग आपल्याला कळतं आपले आई वडील कोण आहेत, त्यांचे विचार कसे आहेत, आपल्या आजूबाजूला कोण राहतं. मग आपण जॉईंट फॅमिलीमध्ये आहोत का आपण आई बाबा अशी न्यूक्लिअर फॅमिली आहे, ह्या गोष्टी आपल्याला कळायला लागतात. आणि मग आई वडिलांना कळतं की आपलं अस्तित्व आहे. त्यांना कळतं की ते प्रेग्नंट आहेत आणि मग हे प्रेग्नंट आहे हे कळल्यानंतर मग काय होतं, तर कधी कधी ती प्रेग्नन्सी अनवॉन्टेड असते किंवा ऍक्सिडेंटल असते. त्यावेळी आई वडील तयार नसतात त्या गोष्टीला. आणि काही वेळी ती अतिशय वेलकमिंग असते, कारण ते ट्राय करत असतात, ते प्लॅन्ड प्रेग्नन्सी असते आणि मग ते अतिशय खुश होतात. तर ह्या गोष्टीमध्ये आपण दोन गोष्टी बघितल्या की एका ठिकाणी अतिशय आनंद आहे तर दुसऱ्या ठिकाणी थोडीशी भीती आहे, एन्झायटी आहे की आता नक्की काय करायचं. त्यांना अनेक कारणं असतात. कधी आई वडिलांना वाटतं की ते फायनान्शियली रेडी नाही आहेत आता, किंवा लग्न होऊन थोडेच महिने झालेले आहेत, आता कसं करणार. किंवा मग त्यांच्या अनेक प्रश्न असतात की आता माझं घर स्टेबल नाही, माझं इन्कम स्टेबल नाहीये, या क्षणामध्ये मी दुसऱ्या कोणाला तरी आणणं, एकाची जबाबदारी घेणं ती कितपत चांगलं आहे, कितपत ओके आहे, अशी यामुळे त्यांना भीती वाटत असते. पण ह्या दोन्ही गोष्टीचे त्या लहान छोट्याशा आतल्या जीवावर परिणाम होतो. आपल्याला वाटतं की एवढ्याशा छोट्या जीवाला काय कुठले विचार, पण त्यांना सगळं समजत असतं. त्यांना कळतं की आई वडिलांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे आणि मग ते ऐकतात. त्यांना त्यांच्या अस्तित्वामध्ये जाणवतं, ती भीती जाणवते. आणि मग ह्याच्यामधनं आपल्याला कळतं की आय एम अनवॉन्टेड, वेदर आय एम वेलकम और आय एम अनवॉन्टेड. माझा प्रेझेन्स किती लोकांना आवडलेला आहे. कधी कधी आई वडिलांना आवडलेला असतो पण आजूबाजूच्या काही लोकांना नको असतो तो, तर तेही आपल्याला कळतं. आणि मग जसे आपले 9 महिने जातात तर 9 महिन्यामध्ये जे आपल्याला पण गर्भसंस्कार वगैरे जेव्हा ऐकतो तेव्हा ते सगळेजण सांगतात की तुम्ही जे ऐकाल ते बाळ ऐकतंय म्हणून तुम्ही जास्त चांगल्या गोष्टी ऐका. तसं का, कारण जसं आपण गर्भसंस्कारामध्ये वाचतो किंवा ऐकतो की ज्यावेळी प्रेग्नंट असतो तेव्हा प्रेग्नंट वुमननी काय केलं पाहिजे, तर चांगल्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत, चांगल्या गोष्टी वाचल्या पाहिजेत. आपल्याला जनरली सजेस्ट करतात की संस्कृत पुस्तकं वाचा, पुराणं वाचा किंवा मग श्रीकृष्णाच्या गोष्टी वाचा. त्याच्यामुळे तुमच्या मनातले विचार जे आहेत ते जॉयस होतील, आनंदी होतील. आणि जितकं तुम्ही भीती, हॉरर, थ्रिलर या गोष्टीपासून बाजूला राहू शकाल तितके जास्त तुम्ही त्यापासून बाजूला राहा. तर असं का सांगतात, तर आपल्याकडे अभिमन्यूची गोष्ट सांगितली जाते की श्रीकृष्ण
सुभद्रेला गोष्ट सांगत असतो आणि ती झोपून जाते, पण तिच्या गर्भामधनं असा आवाज येत राहतो. आणि यावेळी तो गोष्ट काय सांगत असतो तर चक्रव्यूह कसं भेदायचं. बरोबर. आणि ते नंतर जेव्हा युद्धावरती जातात तेव्हा अभिमन्यू ते चक्रव्यूह भेदतो. हे कशामुळे झालं तर त्यांनी ते तेव्हा गर्भामध्ये असताना ऐकलेलं आहे. तर रियालिटीमध्ये नेहमी तेवढ्या गोष्टी होतात का तेवढ्या टोकाच्या तर नाही होत, पण आपण जे ऐकतो वाचतो त्याचा त्या गर्भावरती त्या आतल्या मुलावरती इफेक्ट होतो का तर होतो. म्हणजे आपल्यावरती होतो का, मी जर का ते माझ्या आईच्या पोटातलं लहान बाळ आहे तर माझी आई काय वाचते काय ऐकतीये ह्याचा माझ्यावरती परिणाम होतो का तर होतो. आणि ह्याच्याहूनही जास्त कुठला परिणाम होतो तर माझे वडील माझ्या आईशी कसे वागत आहेत. अच्छा. माझी आजी माझ्या आईशी कशी वागते, माझे आजोबा माझ्या आईशी कसे वागत आहेत, ह्या गोष्टी सुद्धा त्या बाळाला नोट होतात आणि ते रजिस्टर करत जातात. आणि ह्या काळामध्ये आपण आई बरोबर इतके एकरूप असतो की जी आईची भावना आहे तीच माझी भावना आहे. जर का माझ्या आईला सेफ वाटलं तर मला सेफ वाटतं, जर का माझ्या आईला अनसेफ वाटलं तर मला अनसेफ वाटतं, जर का माझ्या आईला भीती वाटली तर मला भीती वाटते. म्हणजे आईची प्रत्येक भावना हे बाळ घेतं, सगळे बाळ अगदी ऍब्झॉर्ब करतो, प्रत्येक भावना प्रत्येक विचार. जसं आईला वाटेल तसं मला, आई जसं आईला वाटेल तसं मला. म्हणजे पुढे जाऊन म्हणता का तू अगदी आईसारखी आहेस किंवा बाबांसारखा आहेस किंवा बाबांसारखी आहेस, तर त्याला कारण इथे आहे असं. इथे आहे. ओके. कारण आपण ते सगळं ऍब्झॉर्ब करत जातो. अच्छा. आणि मग होतं 9व्या महिन्यानंतर आपला जन्म. आणि आता जन्मामध्ये सुद्धा गमती असतात. एक तर ते नॅचरल असेल नाहीतर सिझेरियन असेल. मग नक्की काय झालं, मग ते नाळ गळ्याभोवती अडकलीये का, कधी जन्म घेताना बाळ अडकतं, बर्थ कॅनल मध्ये अनेक कॉम्प्लिकेशन्स असतात. त्याचा सुद्धा त्या बाळावरती आपल्यावरती खूप मोठा इफेक्ट येतो. तर आता हे बर्थ कॅनल मध्ये अडकल्यानंतर सुद्धा आपल्याला आय एम स्टक असं फीलिंग येतं. आता आपण मोठं झाल्यानंतर जर का एखाद्या विषयी विचार करायला लागलो ना तर आपल्याला लक्षात येतं की आपण अडचणीमध्ये खूप अडकतो किंवा आपल्याला असं फिलिंग येतं की अरे आय एम स्टक इन अ सिच्युएशन. अच्छा. तर मागं जाऊन कुठेतरी बघितलं तर आपल्याला लक्षात येऊ शकतं की अरे मी माझ्या जन्माची प्रोसेस अशी आहे आणि त्यामुळं माझ्या आयुष्यामध्ये मला असं वाटत राहतं की आय एम स्टक. म्हणजे तिथे झालेला जो तिथे स्टक झाला म्हणून पुढेही अशा सिच्युएशन क्रिएट होतात की तिथे तो स्टक झाला. म्हणजे त्याला वारंवार अनुभव येत राहतो. हो. कुठपर्यंत, कधीपर्यंत, जोपर्यंत आपण ते हील करत नाही तोपर्यंत. ओके. खूपच महत्वाची गोष्ट आहे ही. आणि इव्हन जन्म झाल्यानंतर आपल्या आजूबाजूला आपल्याला घ्यायला कोण आहे ह्याचा सुद्धा परिणाम होतो. ओके. त्यानुसार त्या बाळाला आपल्याला कळतं की मी आलेल्याचा आनंद कोणाकोणाला आहे. कारण मी आल्यानंतर जर का माझे वडील मला रिसीव्ह करत असतील तर ही किती छान गोष्ट आहे. कारण माझे आई वडील माझे विश्व आहेत आणि ते मला घेत आहेत, किती सुंदर. पण जर का त्याऐवजी डॉक्टरांच्याच हातात असेल मी आणि नंतर त्या स्टीलच्या पाळण्यामध्येच असेल तर मग अगदी नको नको वाटतं की नाही. आता ऐकून सुद्धा नाही छान वाटत आपल्याला. हो ना. म्हणजे ती सिच्युएशन अशी डोळ्यासमोर येते. आपल्याला वाटतं की लहान छोटस बाळ आहे आपण त्याला जवळ घ्यावं. आपल्याला नाही वाटत त्याला असं लांब आपण त्या स्टीलच्या पाळण्यामध्ये आईपासून थोडस लांब ठेवावं. नाही वाटत. आणि इव्हन सिझेरियन असेल तर आई त्या गुंगीत असती औषधांच्या, थोडा वेळ लागतो आईला शुद्धीवर यायला. तर तेव्हाही त्या बाळाला वाटतं की माझी आई माझ्या जवळ नाहीये. म्हणजे त्याला ते एकटेपणाचं फिलिंग तिथे येतं. ह्या सगळ्या भावना आपल्याला तेव्हा सुद्धा असतात. आणि समजा जर मुलगा हवाय आणि मुलगी झाली आणि घरातलं आई बाबांचं काही म्हणणं नाहीये पण आजीला आजोबांना किंवा अजून कुठल्या तरी नातेवाईकांना किंवा कोणीतरी असं येतं आणि अरे मुलगी झाली तर त्याचा पण परिणाम होत असेल नाही का. परिणाम होतो त्या बाळावरती. ते स्वतःला बदलून घेतात. जसं आजीला हवंय ना
किंवा जसं वडिलांना हवं तसं ते स्वतःला मोल्ड करतात. मग त्यांना आतमध्ये काय वाटतं ना की मी गुड इनफ नाहीये. माझं अस्तित्व ऍज अ मुलगी किंवा ऍज अ मुलगा हे इनफ नाहीये. का तर माझ्या आई वडिलांना, माझ्या आजी आजोबांना मुलगा हवा होता आणि मी मुलगी झाली. ते त्यांना मुलगी हवी होती आणि मी मुलगा झाले. म्हणून माझं जे प्युअर अस्तित्व आहे, जशी मी आहे तशी इनफ नाहीये. आणि मग आपण पूर्ण आयुष्य ह्याच्यामध्ये जातो की आपण त्यांना कसं प्लीज करू. माझ्या प्रत्येक ऍक्शन अशा असतील की ज्याच्यामुळे त्यांना असं वाटेल की येस माझी मुलगी इनफ आहे. जरी मला मुलगा नसला तरी माझी मुलगी माझ्या मुलासारखी आहे किंवा माझा मुलगा माझ्या मुलीसारखा सुद्धा आहे. म्हणजे काही बघ अशी उदाहरणं पण दिसतात की टॉमबॉय मुली असतात. हो, तर म्हणजे त्यांच्या बाबतीत कदाचित अशा पद्धतीची भावना त्यांनी परसिव्ह केलेली आहे. अच्छा. किंवा मला जितकं डॅशिंग होत आहे तितकं मी डॅशिंग होईल. तुम्हाला मुलामध्ये तुम्ही काय बघता? डॅशिंग पाहिजे, मोठा कर्तृत्ववान पाहिजे, हिट पाहिजे. मी ते सगळे गुण माझ्यात तुम्हाला दाखते. का तर ही आपली नीड आहे की आपल्या पेरेंट्सला प्लीज करायची आणि त्याच्यासाठी आपण स्वतःला बदलतो. किंवा जी आज्ञाधारक मुलं असतात की प्रत्येक गोष्ट आईची किंवा बाबांची ऐकतातच. म्हणजे अगदी शहाणू बाळ आहे असं आपण म्हणतो. हो, तर ती शहाणू बाळाची प्रतिमा तुझ्या मते काय म्हणजे असायला पाहिजे का नको? काय लहान मुलांनी ना म्हणजे सगळ्यांना प्लीज करायची काहीच गरज काहीच नसते. गरज नाही. ते जसं आहेत ना तसं खूप प्युअर असतात आणि त्यांना सुद्धा आपण अलाव केलं पाहिजे. त्यांना स्वतःला एक्सप्रेस करायला, दंगामस्ती घालायला नियम असावेत. पण ह्याचा अर्थ त्यांनी एन्जॉयच करू नये असं नाहीये. आणि कधी कधी ना मुलं ही तेवढ्या एन्जॉय करायच्या स्टेज पर्यंत सुद्धा जात नाही. ते आधीच स्वतःला बंद करून घेतात. ते असे काहीतरी रूम मध्ये असताना किंवा अगदी लहान असताना असे काहीतरी अनुभव घेतात की आपल्याला एकदम स्ट्रिक्टच झालं पाहिजे. आपल्याला आई खूप कामात आहे, तिला खूप कष्ट आहेत, तर माझ्याकडून तिला कमी त्रास होईल असं मी करेन. माझ्याकडून तिला जितकं कमी हे होईल. किंवा ज्यांना अनवॉन्टेड प्रेग्नन्सी असते आणि मग नंतर मूल जन्माला येतं तर त्यांना वाटतं की मी इनव्हिजिबल झालो तर खूप बरे. मग त्यांना कळणारच नाही माझं अस्तित्व, मी आहेच कळणार नाही घरात. आणि मग ती मुलं एकदम गप्प बसतात, अगदी बोलत नाही किंवा दाखवून देत नाहीत की ते घरात आहे. आणि आपल्याला वाटतं तो बोलत नाही, हो तो थोडासा लाजराच आहे किंवा ती थोडीशी लाजरीच आहे, ते तेवढा दंगा नाही घालत, ती छान आहे. पण त्यांच्या आतमध्ये काय आहे समजून घ्यायला पाहिजे. आणि मला समजून घ्यायला पाहिजे की माझ्या आतमध्ये काय आहे. ऍज अ पेरेंट किंवा ऍज अ शिक्षक आपण बाहेर ना लहान मुलांकडे खूप बघतो आणि मग त्याच्या मागे काय झालं असेल हे आपल्याला अगदी सहजपणे सांगता येईल. पण मला माझ्या हात बघितलं पाहिजे की माझ्या हात नक्की काय झालं, कारण ते मला हील केलं पाहिजे. कारण ते जेव्हा मी स्वतः हील करेन ना तेव्हा मी ओपन होणार आहे. जसं आपण म्हणलं की बर्थ कॅनल मध्ये स्टक झालं तर पूर्ण आयुष्य मला एक्सपिरियन्स येतात की आय एम स्टक इन अ सिच्युएशन, आय एम स्टक इन दिस सिच्युएशन, आय एम स्टक इन दॅट सिच्युएशन. जॉब मध्ये मी काहीतरी करते, मला प्रमोशन मिळत नाही, आय फील स्टक. एवढी सगळी मेहनत केल्यानंतर एक तर प्रमोशन मिळायला पाहिजे, ते जेव्हा मिळत नाही तेव्हा आपल्याला काय वाटतं, आय एम स्टक. पण जर का मी मागं जाऊन ते हील केलं तर माझा तो अनुभवच जाणार आहे, मी मोकळीच होणार. हे आपल्याला आतल्या आतमध्ये जाऊन बघितलं पाहिजे की नक्की आपण कुठून गेलो. बरोबर, खूपच महत्वाचा मुद्दा आहे. तर आता ज्याबद्दल आपण बोललो त्याला म्हणतात बर्थ ट्रॉमा. जेव्हापासून आपण कन्सिव्ह झालो त्यापासून ते जन्म होईपर्यंत ह्याच्यामध्ये जे आपल्याला दुःख होतं किंवा ज्याच्यामुळे आपण हर्ट होतो त्याला आपण म्हणतो बर्थ ट्रॉमा. आणि मग ह्याच्यानंतर आपलं वय असतं 0 ते 7 वर्ष. तर गंमत काय असते, 0 ते 7 वर्षामध्ये आपण एखाद्या स्पंज सारखे असतो. म्हणजे आपण सगळं ऍब्झॉर्ब करतो. स्पंज कसं आपण पाण्यात टाकलं तर सगळं पाणी सगळं शोषून घेतो, सगळं लिक्विड असेल तर शोषून घेतो. तसं आपण सगळ्या गोष्टी शोषून घेतो.
आपल्या आजूबाजूला जे काही घडतंय ते, हा. जे सगळेजण कसं वागतायत ते, हम्म. जे काही बोलताय आहेत ते, हम्म. हे सगळं आपण शोषून घेतो. हम्म. आणि मग ह्याच्यामध्ये काय काय येतं तर आई वडील एकमेकांशी कसे वागतात, हम्म. आई वडील माझ्याशी कसे वागतात, हम्म. आई वडील त्यांच्या आई वडिलांशी कसे वागतात, हम्म. हे सगळं सुद्धा आपण बघत असतो. हम्म. आणि ते कुठले शब्द वापरतात हम्म. ते सुद्धा बघतो. ते त्यांचे इमोशन्स कसे एक्सप्रेस करतात ते सुद्धा आपण बघतो. म्हणजे ते त्यांचा राग कसा व्यक्त करतात, हम्म. आवाज चढवून, डोळे मोठे करून, हम्म. वस्तू फेकून, हा. का अजून फिजिकल कुठल्या लेवलवरती, हम्म. हे आपण बघतो, हे आपण शोषून घेतो. ओके. आणि हे आपलं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे वय असतं. हम्म. आणि आपल्याला पर्सनॅलिटी असंच काही नसते. मी माझं हे फार काही माहित नसतं. अच्छा. त्यामुळं जे समोरचं आहे ते माझं आहे. हम्म. मी फक्त शिकतोय. मला माझे इमोशन्स सुद्धा माहित नाहीयेत काय आहेत ते. इमोशन्स कसे एक्सप्रेस करायचे तेही माहित नाहीये. पण त्यामुळं मी माझ्या आई वडिलांकडे बघतो, हम्म. ते कसे इमोशन एक्सप्रेस करतात ते बघतो आणि ते माझं सुद्धा एक्सप्रेशन बनतं. म्हणजे खूपच बारकाईने म्हणजे मुलांचं निरीक्षण चाललेलं असतं अतिशय बारकाईने. आजूबाजूच्या लोकांबरोबर लोकांचं. आणि आता आपण जर का बघितलं की आपल्या आजूबाजूला काही लहान मुलं अगदी छान मस्त बॉलिवूडची गाणी वगैरे म्हणतात, हो. पण त्यांची मेमरी इतकी शार्प असती की ते 2 वेळा गाणं ऐकतील आणि तिसऱ्या वेळी तोंड पाठ. हो, दिसतं असं. ते का तर ते सगळं शोषून घेतात. त्यांना त्याचा अर्थ समजतं का, नाही समजत, पण त्यांना ऐकू येतं. त्यांना आता कळायला लागले कसं बोलायचं आणि मग बोलतात. बस त्यांना तेवढंच कळतं. आणि या 0 ते 7 वयामध्ये जेव्हा अगदी लहान असतं, 0 ते 1 वर्ष, तेव्हा बोलता येत नसतं, पण तरी ऑब्झर्वेशन सुरू असतं. त्यांना कळतं आई वडील कुठे आहेत, हळूहळू कळायला लागतं आजी आजोबा कुठे आहेत, घरातलं वातावरण कसं आहे. आणि जरी बोलता येत नसलं तरी त्यांना आई वडिलांच्या भावना न बोलता सुद्धा कळत असतात. फक्त प्रेझेन्स. 2 व्यक्ती एकमेकांच्या जवळ बसल्यानंतर आपल्याला सुद्धा कळतं की ते छान आहे नातं का काहीतरी गडबडलेलं आहे. तर त्याच्याही पेक्षा जास्त त्या लहान मुलांना कळतं. आणि मग ते तिथनं जज करत जातात. मग 1 वर्ष झाल्यानंतर काय बोलता यायला लागलेलं असतं, साधारण चालता यायला लागलेलं असतं. आणि मग बोलायला चालायला लागल्यानंतर मग त्यांची स्वतःची डेव्हलपमेंट सुरू होते. आणि मग आपण बघतो राग, रडणं, नाही म्हणल्यानंतर काय होतं. आणि मग आपण नाही म्हणतो त्याला आई वडील कसे रिस्पॉन्स देतात हेही कळतं. आणि मग त्याच्यातनं मुलं शिकतात की मी परत कसा रिस्पॉन्स द्यायचा आहे. अच्छा, बरोबर. आणि तसं मी पण शिकलेली आहे. पण हे 0 ते 7 मध्ये काय होतं तर आपण जे काय ऑब्झर्व करतो ते नंतर आपण पूर्ण आयुष्य वापरतो. म्हणजे हा काळ खूपच महत्वाचा आहे. खूप महत्वाचा आहे, अतिशय महत्वाचा आहे. आणि आता तर काय होतं 3 वर्षाचं वगैरे झाल्यानंतर मुलांना जनरली प्री-स्कूल मध्ये घालतात. प्री-स्कूल मध्ये घातल्यानंतर शिक्षक, पेरेंट्स असतात, त्याच्यानंतर असतात शिक्षक. ते शिक्षक कसे वागतात ह्याच्यानुसार सुद्धा आपण शिकत जातो. आपल्या आजूबाजूची मुलं कशी वागतात तेही बघून आपण शिकत जातो. म्हणजे आता घरापासून बाहेर गेल्यानंतर बाहेरच्या लोकांचा पण त्यांच्यावरती, म्हणजे तू म्हणालीस तसं की स्पंज, म्हणजे त्यांचाही ते ऍब्सॉर्ब करतात. त्यांना डिफरन्स कळत नाही. आपण जेव्हा 0 ते 7 वर्षामध्ये असतो तेव्हा आपल्याला हा डिफरन्स कळत नाही की फॅमिली एक युनिट आहे आणि बाहेरची लोक वेगळी आहेत. त्याची डिफरन्सिएशनची भावना आहे ही डेव्हलप नसते. त्यावेळी काय वाटतं की जसे माझे आई वडील तसे माझे शिक्षक. माझे आई वडील माझ्या घरात असतात, माझे शिक्षक माझ्या शाळेत असतात. आणि मग प्रत्येक गोष्ट ऍब्झॉर्ब केली जाते. आणि ते कसं वागतात, कसं बोलतात, कसं राहतात, कशा पद्धतीने स्वतःला एक्सप्रेस करतात, कशा पद्धतीने स्वतःला मांडतात, हे सगळं ते आपण ऍब्झॉर्ब करत जातो. आणि मग बाय डिफॉल्ट आपण तशा पद्धतीनंच वागायला लागतो. कारण ते आपलं बेस बनतो, आपल्या पर्सनॅलिटीचा तो बेस आहे.
आणि आपण 10-12 वर्षाचे झाल्यानंतर साधारण किंवा एक अडोलसन्स एज मध्ये आपल्याला थोडं कळायला लागतं की आपण वेगळे आहोत, आपण वेगळे आहोत. आणि मग 17-18 मध्ये थोडी जाणीव होते की हा माझं काहीतरी वेगळं आहे, मी म्हणजे वेगळा आहे. हे 17-18 मध्ये होतं, मग पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होतं. पण तेव्हा सुद्धा जेव्हा आपण आज सुद्धा जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला रिॲक्शन देतो किंवा आपण आपल्या आयुष्यात काहीतरी घडत असेल किंवा कुठल्या प्रसंगाला आपण तोंड देत असू, तर आपण ऑटोमॅटिकली सबकॉन्शियसली आपण आपल्या 0 ते 7 मधल्या ह्याला कनेक्ट होतो, त्या मेमरीला, आणि त्या पद्धतीने रिस्पॉन्ड देतो. म्हणजे आपण जे काही आत्ता जे काही हे करतोय, रिस्पॉन्ड देतोय किंवा रिॲक्ट होतोय, तर त्याचा सगळाच म्हणजे ते प्रत्येक वेळेस असंच असतं का की तिथे कनेक्ट होऊन मग आपण इथे वागत राहतो? हो. बापरे, म्हणजे खूपच काळजी घेणं गरजेचं आहे. आणि आपल्याला तेव्हा नाही कळत, आता आपल्याला कळतंय की आपण एखाद्या पद्धतीने बोलत असतो तर चुकीचं आहे, पण तेव्हा नाही कळत हे काय चुकीचं आणि काय बरोबर आहे. तेव्हा आपण ते ऑब्झर्व केलं, ते आपण बरोबर ठेवलं. आणि आता प्रसंगाला तोंड देताना काय होतं, तर पटकन तिथनं ते कनेक्शन तिकडे होतं आणि आपण त्याच मेमरीवरती काम करतो, त्याच मेमरीने आपण इथं बोलतो, त्याच मेमरीने आपण इथं वागतो आणि या प्रसंगाला उत्तर देतो. पण मला इथे एक प्रश्न विचारायचा की ऍडोलसन्स मध्ये जेव्हा मुलं जातात तेव्हा ह्याला एक वादळी कालखंड असं म्हणतात. सगळेच बदल होतात आणि त्यांना त्यांच्या स्वतंत्र असण्याची जाणीव व्हायला लागते. तेव्हा हे 0 ते 7 मधलं जे काही आहे तेव्हा इथे काहीतरी संघर्ष होतो का त्यांचा? असा संघर्ष होतो, कारण जसं तू म्हणलीस की त्याच्यामध्ये बदल घडत असतात. त्याच्यामध्ये काय बदल घडत असतात, तर फिजिकल लेवलवरती बदल घडत असतात, परत हार्मोनल चेंजेस घडत असतात, भावनिक बदल घडत असतात. आपण कोणीतरी वेगळे आहोत याची जाणीव व्हायला लागते. आपल्याला याची जाणीव व्हायला लागते की आपण आई वडिलांपासून थोडे वेगळे आहोत, आपण कोणीतरी वेगळे आहोत, आपल्याला काहीतरी वेगळा विचार आहे. माझ्या आईला असं आवडतं पण मला तसं आवडत नाही, माझ्या वडिलांना असं वाटतं पण मला तसं वाटत नाही, याची जाणीव व्हायला सुरुवात झालेली असते. याच काळात आई बाबांबरोबर खूप वाद घालणं वगैरे असं पण खूप दिसतं की, आणि मग इतके दिवस शांत असणार, इतके वर्ष अगदी आज्ञाधारक असणारं मूल अचानक का बदलतं, तर त्याला मीपणाची जी स्वतंत्र असण्याची जी जाणीव आहे ती व्हायला लागते. पण मग इथे ह्याचा प्रभाव थोडा कमी होतो की संघर्ष होतो? काय संघर्ष होतो? कारण तिथं ते कनेक्शन अजून आहेच ना, पण मला ते नकोय ते वर यायला, पण तरी सुद्धा ते येतच. आणि मग तो गोंधळ होतो आपल्या मनामध्ये की मग हे नक्की काय होतंय, हे नक्की काय होतंय, हे नक्की काय होतंय, असं होतं. आणि मग आपलं शरीर नवीन असतं, आपण वेगळं दिसायला लागलेलं असतो, आपल्या भावना बदललेल्या असतात, आपल्याला जास्त जाणीव होते की आपण आशेमध्ये बघावं, कसं दिसतोय ते बघावं. आणि इमेज इश्यूज, बॉडी इमेज इश्यूज, सेल्फ इमेज इश्यूज खूप डेव्हलप होतात या काळामध्ये. आणि या काळामध्ये आपल्या आई वडिलांबरोबर असणारं नातं अजून स्ट्रॉंग व्हायला पाहिजे, वेगळ्याच ते होत नाही. कारण आपल्याला वाटतं की ना आपण आपल्या आई वडिलांशी तेवढ्या ओपनली बोलू शकत नाही, आणि मग आपण टीनेज वयातल्या मुलांकडून खूप ऐकतो, तुला नाही कळणारच नाही. सगळीकडेच असं होत असेल टीनेज मधल्या मुलांबरोबर. आणि मग ते एकदम, आणि आपण कन्फ्युज होतो की ना असं का म्हणतात, म्हणजे मी पण या वयातनं गेलेलीच आहे ना, मी तुला समजू शकते. पण त्या मुलांना काय वाटतं, तुला तर काही कळणारच नाही, आणि मग तिथं ते बंद करून टाकतात आणि त्याचा आपल्यावरती परिणाम होतो. तर आता आपण जे काही बोललो ते 0 ते 7 वर्षाबद्दल बोललो, तर ह्याच्यानंतर शाळा. पण शाळेत, आणि मग शाळेमध्ये कोण कोण असतं, तर आपल्या आजूबाजूचे आपले पियर्स असतात, मित्र असतात, मैत्रिणी असतात आणि शिक्षक असतात. आणि मग तर जेव्हा आपण शाळेत जायला लागतो तर तेव्हा काय होतं, तर आपल्याला शिक्षक कसे वागतायत ते आपण बघतो, आपल्याला नवीन पुस्तकं असतात, भरपूर शिकायला असतं, आणि मग आपली भीती तयार होते. मला एखादा विषय आवडतो, मला एखादा विषय आवडत नाही.
मला काही गोष्टी कळतात, मला काही गोष्टी कळत नाही. आणि या मला ज्या कळत नाहीये त्याला माझे आई वडील आणि माझे शिक्षक कसा रिस्पॉन्स देतात त्याच्यावरती खूप गोष्टी अवलंबून असतात. म्हणजे त्या जर का आधीच आपण सांगू शकलो की मला हे कळत नाहीये, मला हे समजत नाहीये, आणि आई वडील समजा ते प्रेमाने घेऊन एक्सप्लेन केलं त्यांनी, तर मे बी माझा अप्रोच होतो की ठीक आहे, मला हे कळत नाही पण मला मदतीनं हे कळत आहे, आणि मग आपली भीती त्याच्याबद्दलची कमी होत जाते. पण कधी दरवेळी तसं घडतं का? तसं घडत नाही. कधी कधी आई वडील आपले अवेलेबल नसतात, नोकऱ्या असतात, कामं असतात, त्याच्यामध्ये ते बिझी असतात, किंवा त्यांना सुद्धा त्या विषयाबद्दल तेवढं ज्ञान नसतं, किंवा त्यांना त्याच्याबद्दल ज्ञान असून सुद्धा शिकवता येत नसतं. कारण शिकवता येणं ही वेगळी कला आहे. बरोबर. आणि जितक्या वेळा आपण प्रश्न विचारू तितक्या वेळा उत्तर देणं, एवढा पेशन्स असणं प्रत्येक व्यक्तीमध्ये नसतो तो. आणि मग आपण बघतो, म्हणजे माझा स्वतःचा एक्सपिरियन्स सांगायचा झाला तर मला माझ्या वडिलांबरोबर अभ्यास करायला अजिबात आवडायचं नाही. ते स्वतःहून कधी ऑफर करायचे नाही, पण मला इन जनरल भीती वाटायची. का? कारण मला वाटायचं की ते रागवतीलच. आणि असे अनुभव कित्येक जणांचे की आपण आई वडिलांबरोबर अभ्यास करायला नको का, तर ते रागवतील. मग त्यांचं काही इंटेन्शन असतं का रागवायचं? तर नसतं. पण माझी आकलन क्षमता आणि त्यांना वाटणं की हिनं अजून समजून घेतलं पाहिजे, किंवा मला समजा 4 वेळा सांगितल्यानंतर समजत असेल एखादा विषय, आणि माझ्या आई वडिलांना वाटणं की एकदा समजून सांगून तिला समजावा, तर त्याच्यामध्ये डिसअपॉइंटमेंट येते, त्याच्यामध्ये जजमेंट येतं, आणि हे सगळं घ्यायला आपण तयार नसतो. आणि मग आपण अनेकदा बघतो, आता जर का आपण आपल्या शाळेच्या ह्याच्यात गेलो, आपल्या मेमरीज मध्ये, तर आपल्याला लक्षात येतं की कधी कधी शिक्षक वर्गात उभं करतात आणि सांग ह्या प्रश्नाचं उत्तर काय. मग आधीच एकतर एवढ्या 60 जणांचा वर्ग असतो, त्याच्यात आपल्याला उभं केलं आहे आणि काहीतरी सांग म्हणलंय म्हणून आपण बिचकतो, आणि मग होते आपली ततपप. आणि मग ती ततपप झाल्यानंतर मग शिक्षक म्हणतात एवढं सुद्धा येत नाही काय हे, आणि मग आपण अजून घाबरतो, आणि मग जे येत असतं तेही सांगता येत नाही, आणि मग आपण होतो ह्युमिलिएट. आणि मग ही ह्युमिलिएशनची भावना आपण तिथनं उचलतो. ही खूप जणांना मला वाटतं हा अनुभव येत असेल, म्हणजे मला सुद्धा आलेला आहे शाळेमध्ये हा अनुभव. किंवा मग आपण अभ्यास केलेला नसतो, किंवा आपण पुस्तक आणत नाही, विसरतो नेमकी, आणि मग आपल्याला वर्गाच्या बाहेर काढलं जातं. वर्गाच्या बाहेर काढलं जातं, खाली वाकून उभं राहा, नुसतंच उभं राहा, आणि मग सगळ्या शाळेसमोर आपण आपल्या वर्गातनं बाहेर, आणि मग येणारे जाणारे सगळे शिक्षक बघतात, येणारे जाणारे सगळे मुलं, सगळे विद्यार्थी बघतात, आणि मग आपल्याला लाजिरवाणं वाटतं. आणि ह्या सगळ्या भावना आपण शिकायला लागतो. तर अशा पद्धतीनं होतं. हे आपण बघितलंय शिक्षकांकडून. तर पिअर प्रेशर मध्ये काय होतं, किंवा ज्याला बुलिंग म्हणतात, तर ह्यावेळी काय होतं, तर एखाद्या मुलाला धरून त्याला वेगळं पाडलं जातं. त्याच्या रंगामुळे असेल, त्याच्या बोलण्याच्या ढबीमुळे असेल, एक नाही तर दुसरी गोष्ट, मुलांना फार काही कारण लागत नाही, आणि मग काहीतरी बोललं जातं, तशा एखाद्या पद्धतीने वागलं जातं, आणि मग ह्या वेगळ्या पाडलेल्या मुलाला खूप वाटतं. आणि हे आय एम प्रिटी शुअर की हे सगळ्यांच्या बाबतीत झालेलं आहे. आपल्याला ते कळलेलं असू दे किंवा न कळलेलं असू दे, पण हे नक्कीच घडलेलं आहे. कुठल्या तरी एका प्रसंगात आपल्याला वेगळं पाडलं जातं, काहीतरी टक्के टोमणे मारले जातात, विचित्र पद्धतीनं बोललं वागलं जातं, आणि मग ते आपण ते आपल्या बरोबर घेऊन पूर्ण आयुष्य आपण जगतो. कारण मला माझं स्वतःच असं आठवतंय की मला माझ्या रंगावरून बरेचदा बोललं जायचं, तर आणि नाचामध्ये मला घेतलं जायचं नाही कधी, कारण आणि घेतलं समजा तर ते मागच्या बाजूला असे नाही, म्हणजे पुढे पोझिशन असता कामा नये माझी, अशी काळजी घेतली जायची. म्हणजे रंगावरून मी सुद्धा सहन केलंय.
आणि आणि त्याचा खूप इफेक्टही राहिला, अनेक वर्ष राहिला तो, की जोपर्यंत मला पटलं नाही की हो माझा रंग ओके आहे आणि तो नैसर्गिक आहे, त्याच्यात काही वाईट हा. नाही. आणि ही आपण गोष्ट बदलूही शकत नाही. हो. कित्येक गोष्टींवरती आपला पगडा नसतो, आपण नाही गोष्टी बदलू शकत. हम्म. किंवा मार्क कमी पडतो. जर का मला कळतच नसेल तर त्याच्यात माझी काय चूक आहे? हम्म. नाही, प्रत्येकाची इंटेलिजन्स डेव्हलपमेंट तेवढी नसते की अगदी त्यांना 90% पडतील. बरोबर. काही जण ऍव्हरेज अबव्ह ऍव्हरेज असतात, हो. दॅट्स ओके. पण त्याबद्दल जेव्हा त्यांना ऐकायला लागतं हम्म. तर ते स्वतःला जेवढे समजतं तर त्याच्या अजून खाली जातं. हो. बरोबर. आणि स्वतःला हे फक्त बाकीच्यांनी मला कमी लेखलं आहे हे नोटेशन होत नाही आतमध्ये. हम्म. मी सुद्धा स्वतःला कमी लेखायला लागते. हो. मला असं वाटतं की अरे नाही माझी वर्थ नाहीये, हम्म. किंवा अरे माझी लायकी नाहीये, माझा आयक्यू नाहीये, मी हुशार नाही, भावडटच आहे, मला कळतच नाही, हम्म. असं मी स्वतःलाच कमी लेखायला लागते. आणि मग ते आपण पूर्ण आयुष्यभर आपण बघतो हम्म. बरोबर. आणि मग ते आपण बंद करत जातो. आपलं जेवढं ज्ञान असेल ना हो. त्यालाही आपण बाजूला टाकतो आणि आपण स्वतःला बंद करून घेतो. म्हणजे आपल्याकडे कदाचित अनेक क्षमता असतील, हम्म. तर ते केवळ असं कोणीतरी आपल्याला बोललंय किंवा आपल्या बरोबर असे काही किस्से घडले, घटना घडल्यात, त्याच्यामुळे आपण स्वतःला बंद करून आपल्याकडच्या ज्या गोष्टी आहेत त्या वापरणंच बंद करतो, तेव्हा आपण बंद करतो. स्वतःला कमी समजतो. म्हणजे स्कूलमध्ये स्कूल ट्रॉमा पण, म्हणजे स्कूल ट्रॉमावरती पण काम व्हायला पाहिजे, healing व्हायला पाहिजे. हो, याच्यावरती सुद्धा हिलिंग व्हायला पाहिजे. हम्म. कारण हे आपल्याला जसं आपण वेगळे आहोत आई वडिलांपासून हे जसं कळायला सुरुवात होते हम्म. त्याच कालखंडात ह्या पण गोष्टी घडत असतात. हा. आणि मग याचा आपल्या पर्सनॅलिटीवरती खूप इफेक्ट येतो. बरोबर. आणि आपण आपल्याला स्वतःला उमलू देत नाही. हा. आपली तेवढी ग्रोथ होत नाही की जेवढी पॉसिबल आहे. हम्म. आपण त्याच्यापेक्षा कमी राहतो. आपल्या 100% कॅपॅबिलिटी पर्यंत आपण पोहोचत नाही. बरोबर. आणि ह्या पद्धतीने जेव्हा आपल्याला मार्क कमी पडतात, आणि जर का आई वडिलांचं असेल की असे मी सुद्धा आई वडील बघितलेले की ज्यांना मुलाला ए मार्क ए ग्रेड आलेली असेल तरी ते म्हणतात की अरे ए का आली, ए प्लस का नाही आली. हा. जर का त्यांच्या तू- अपेक्षा खूपच असतातच, हा, वाढलेल्या. खूप वाढलेले असतात. हं. उलट तू ह्या प्रश्नाचं उत्तर ह्याच्याऐवजी असं दिलं असतंस ना हा. तर तुला आता ए प्लस मिळाला असता. व्हेरस त्या क्षणी तुम्हाला मुलाला अप्रिशिएट केलं पाहिजे बरोबर. किंवा त्याचं कौतुक केलं पाहिजे की हो तू ए ग्रेड आली तुझी, वा क्या बात आहे, हम्म. तू उत्तम अभ्यास केलेला आहेस, बरोबर. आपण पार्टी करू, आपण आईस्क्रीम मारू, आपण एन्जॉय करू. हम्म. आणि जेव्हा तो नेक्स्ट एक्झामच्या वेळी अभ्यासाला बसेल तेव्हा तुम्ही त्याला पॉझिटिव्ह वेनी गायडन्स देऊ शकता की अशा पद्धतीने समजा तू अभ्यास केलास किंवा अशा पद्धतीने तू उत्तर दिलंस तर तुला मागच्या वेळेपेक्षा सुद्धा अजून जास्त मिळेल. हम्म. पण ते तसं घडत नाही आपल्या बाबतीमध्ये. हम्म. म्हणजे जिथं आपण बी आलेला आहे ग्रेड तर बी प्लस आली पाहिजे, 70 पडले का, 75 पडले पाहिजेत, मग 100 पैकी 95 का, हम्म. अजून का नाही. बरोबर. किंवा मग अगदी ज्यांना कमी मार्क पडतात त्यांच्या बाबतीमध्ये तर घरी मारलं जातं, ओरडलं जातं, इन्सल्टिंग बोललं जातं. आणि ते आपल्याला आतमध्ये लागतं बरोबर. आणि त्याचा आपल्याला त्रास होतो. म्हणजे जे केलंय, जे अचीव केलंय त्याच्याकडे ते लक्षच देत नाही, आणि मग ह्या अचीव केलंय त्याच्याही पेक्षा आणखीन 4 गोष्टी अजून कशा मिळवू शकल्या, मिळवल्या का नाही याच्यावरच बोललं जातं जास्त. आणि आता प्रत्येक गोष्टी जशी पॉझिटिव्ह बाजू निगेटिव्ह बाजू आहे तशी पॉझिटिव्ह बाजू सुद्धा आहे. हो ना. आणि मी असं म्हणत नाही की तुमच्या आयुष्यामध्ये स्कूल एज मध्ये सगळ्या अशाच गोष्टी घडलेल्या असतील असं माझं म्हणणं नाहीये. बरोबर. पण माझं म्हणणं आहे की आपल्याला त्या गोष्टी बघितल्या पाहिजेत आणि जर का तशा घडलेल्या आहेत तर त्या आपल्याला हील केल्या पाहिजेत. कारण आज आपण जेव्हा मोठे झालेलो आहोत ना तेव्हा ते आपल्याला अफेक्ट करतात. बरोबर. आणि आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की हर्ट पीपल. बरोबर. त्यामुळे जर का मी हर्ट असेल हा. तर मी माझ्याकडून कळत न कळत माझ्या आजूबाजूच्या लोकांना, माझ्या मुलांना, माझ्या स्पाऊसला हर्ट करू शकते. बरोबर. जसे माझ्या आई वडिलांनी मला हर्ट केलेलं आहे का तर त्यांना ज्ञानच नव्हतं. हम्म. किंवा माझ्या शिक्षकांकडून मला हर्ट झालेलं आहे
का झालेला आहे? कारण त्यांना बेटर माहीतच नव्हतं की आपण लहान या मुलांना कसं गायडन्स अजून चांगला करू शकतो, याबद्दल त्यांना माहित नव्हतं. माझ्या वर्गातल्या मुलांनी किंवा मुलींनी मला बुली केलेलं आहे. का? कारण घरी त्यांना पण समजून घेणारं कोणी नव्हतं. त्यामुळे हर्ट पीपल नाव आय एम हर्ट, आय कॅन एंड अप हर्टिंग लॉट ऑफ पीपल. तर तसं होऊ नये म्हणून स्वतःचा हर्ट कमी करण्यासाठी आणि नकळत जो आपल्या आजूबाजूच्या लोकांना होऊ शकतो तो हर्ट कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो? आपण स्वतःला हील करू शकतो. म्हणजे हिलिंग होणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि हिलिंग झालं तरच काही गोष्टी बदलू शकतात पुढच्या आयुष्यामध्ये. हो. आणि आपल्याला आज तुम्हाला हा तुम्ही व्हिडिओ जेव्हा बघताय तेव्हा तुम्ही कुठल्याही एजला असू शकता. अगदी 70च्या एजला तुम्ही बघत असाल ना तरी सुद्धा तुमचं पुढचं आयुष्य तुम्ही आनंदात घालवू शकता. किती छान आहे ही गोष्ट. हिलिंग जर झालं आणि त्याच्या पुढचं आयुष्य बदललं अगदी 70 नंतर सुद्धा. हा, मी म्हणून जगणं हे किती छान वाटतं. मी काय करेन, मला दुसरं कोणी काय बोलतंय ह्याच्याशी मला काही देणं घेणं नाही, असं जर का मला वाटलं आत्म तर किती सुंदर गोष्ट आहे. मग ती कुठल्याही एजला वाटू दे. खूपच महत्वाची गोष्ट सांगितली आता गायत्री की कुठल्याही एजला आपण मी म्हणून जगणं, माझं म्हणून जगणं हे खरोखर अतिशय सुंदर गोष्ट. म्हणजे ती पुन्हा असं म्हणून की क्रिएटिव्ह गोष्ट होऊ शकते आयुष्यामध्ये. मी माझं म्हणून जगणं. आणि हे बोलायला सुद्धा किती छान वाटतं किंवा ऐकायलाही किती छान वाटतं की मी माझा कोर इसेन्स घेऊन, माझी ओरिजिनल क्रिएटिव्हिटी घेऊन, माय ओरिजिनल सेल्फ विथ माय 100% कॅपॅबिलिटी ऐकून वाटतंय. खूप छान वाटतंय. असं जर का आपण जगू शकलो तर ही किती सुंदर गोष्ट आहे. मला नाही वाटत की ह्याच्यापेक्षा अजून भारी काही गोष्ट होऊ शकेल. आणि ती तेव्हा पॉसिबल आहे जेव्हा आपण आपल्या पास्ट मध्ये जाऊन बघू की माझ्या बरोबर काय घडलेलं आहे आणि ते आपण एक 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 करत हील करत येऊ. फारच सुंदर. आणि ह्या सगळ्यासाठी इनर चाइल्डवर आणि इनर चाइल्ड वरती काम करणं, त्याचं हील करणं महत्वाचं आहे. आज आपण इनर चाइल्ड बद्दल आणखीन जास्त सविस्तर या भागामध्ये ऐकलंय की अगदी जन्म होण्यापूर्वीपासून ते अगदी शाळेमध्ये जाऊन शाळेपर्यंत काय काय होतं आणि ह्याचा एकूणच म्हणजे जो महत्वाचा कालखंड आहे की जिथे आपलं व्यक्तिमत्व घडतं आणि त्याचा काय काय परिणाम, तिथे जे काही अनुभव आलेत या संपूर्ण काळामध्ये त्याचा थेट परिणाम आपल्या पूर्ण आयुष्यभर राहतो, आपल्या व्यक्तिमत्वावर होतो किंवा तिथे जे काही प्रश्न आहेत त्याच घेऊन आपण पुढे तसंच जगत राहतो. असं आपल्या या सगळ्या चर्चेत गायत्रीने जी काही माहिती सांगितली इनर चाइल्डची तर त्याच्यातनं लक्षात आलेलं आहे. तर याच्यात सगळ्या ह्याच्यामध्ये हे लक्षात येतं की इनर चाइल्डचा अभ्यास करून त्याचं हिलिंग होणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. गायत्री, आज तू इनर चाइल्डची या शाळेच्या संपूर्ण जे काही आहेत स्कूल ट्रॉमापर्यंत जी काही माहिती दिली आहे म्हणजे जन्मपूर्व अवस्था ते शाळा पूर्ण होईपर्यंतची जी काही एक अवस्था आहे आणि यात काय काय अनुभव येतात तर त्याच्याबद्दल सांगितलंस त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इनर चाइल्ड बद्दल आणखीन जास्त माहिती घेऊयात. आता मी अपर्णाताई आणि गायत्री आपला तात्पुरता निरोप घेतो. बाय. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा लिहा. बाय.